कीर्तनकाराचा पैसा दिसतो मारा, पण जीवन सोपं नाही मारा. रात्रभर रस्त्यावरती फिरायचं. बरं कीर्तनाला येईपर्यंत फोन राहत्या, कुठं आले गेले का जाताना महाराज धडकला का याला का त्याचं काळ पांढर झालं काही घेणं देणं का? अजिबात नाही महाराज, नाही का. मी ज्या वेळेला बाबा घरातून निघालो ना, घरातून मी लांबच्या प्रवासाला जर निघालो, कधी कधी 1000 1500 किलोमीटरचा प्रवास असतो, ज्या वेळेला घरून निघालो का माझ्या आई वडील असे माझ्याकडं बघता, अरे गाडीनं प्रवास करणारे बरोबर आहे, पण जरा जपून जा. कीर्तनाला उशीर झाला तरी चालेल, 2 शब्द एखाद्याचे ऐक, पण गाडी भरधाव वेगानं चालू नको. कारण न्यूजवरती बघतो, पेपरला बघतो, आज इथं अपघात झाला, तिथं अपघात झाला. रस्त्यावर चालणं सोपं नाही. आणि लई समाजाकरता फिरू नको, कारण समाज चांगलं झालं तोपर्यंत चांगलं म्हणेल. कीर्तनाला येईपर्यंत फोन असता नंतर कोणी करत नाही. मी तेवढ्याला माझ्या वडिलांना सांगत असो, तुम्ही काळजी करू नका, आम्हाला जरी रस्त्यावरती फिरायचं आहे ना, तरी आमच्या केसाला धक्का लागणार नाही. तुम्ही म्हणता ना समाज, आम्ही समाज म्हणून कधी फिरतच नाही. आम्ही ज्ञानोबा तुकोबा म्हणून जर फिरत असेल तर ते आमच्या केसाला धक्का लागू देणार. आपलं तेवढी श्रद्धा असली पाहिजे, तेवढा विश्वास असला पाहिजे.